असा एक प्रकाश उत्पन्न केला, जेणेकरून संपूर्ण अंधकार नष्ट झाला आणि प्रकाशाचा उगम झाला, असे विश्वरत्न विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम यांना धन्यवाद. आजच्या या ठिकाणी विशेष उपस्थित मान्यवर भिक्खू संघ, या सर्व भिक्खू संघाला मी आमचे गुरुवर्य भदंत विश्वनाथजी बोधी, विडय बोधी भंतीजी महाथेरो आमचे गुरुवर्य यांना मी सर्वप्रथम वंदन करतो. भिक्खू संघाला वंदन करतो. आज ही जी आंतरराष्ट्रीय परिषद आहे या ठिकाणी झाली नसते. मी असं का म्हणतोय महत्वपूर्ण सांगणं गरजेचं आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचं नियोजन माणगाव रायगडमध्ये होतं. माणगाव रायगडमध्ये होतं, पण तिथली जी अवस्था आहे ते जे कार्यकर्त्यांना जो काही त्रास म्हणजे कसला, एक राहण्याची व्यवस्था नाही, जेवण नाही, रस्त्यावर झोपून गाडीमध्ये झोपून दिवस काढणे किंवा अनेक त्रास सहन करून त्या ठिकाणी काम करायचं, तरी सुद्धा काही वेळेला लोकांना त्याची किंमत नसते. काही कार्य करणाऱ्या व्यक्तीची किंमत कोणीच करत नाही. जो कार्य करत नाही तो फक्त बोल म्हणजे म्हणतो ना आपण, बोल बच्चन अमिताभ बच्चन अशा लोकांना डोक्यावर घेतलं असंही म्हणतो. तर ठाण्यामध्ये ज्यावेळेस परिषद घ्यायची प्रश्न पडला, ठाण्यामध्ये परिषद कशी घ्यायची, काय घ्यायची. ठाण्यामध्ये तर अनेक लोक आहेत, अनेक आपल्या आपल्या पद्धतीने कार्य करतात, पण धम्म परिषद असं आपण बघतो सामाजिक लेवलला, आपण बुद्ध जयंती असेल, 14 एप्रिल असेल किंवा अनेक प्रकारचे कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण